नागपुरात आरटी प्रवेशासाठी बनावट कागदपत्र तयार करण्याची बाब समोर आली होती। ही कागदपत्र ज्या ठिकाणी तयार केली जात होती त्या ऑफिसला सीताबर्डी आणि सदर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत सील ठोकलं, तर सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी 2 पालकांना अटक केली आहे। आरटी अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी बनावट कागदपत्र तयार करून वापरली होती। शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सीताबर्डी आणि सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 19 पालकांवर गुन्हे दाखल केले होते। गुन्हे दाखल होताच हे सर्व पालक भूमिगत झाले, तर या प्रकरणात बनावट कागदपत्र बनवणाऱ्या शाहिद शरीफचं नाव समोर आलं। पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वीच तोही फरार झाला। पोलिसांनी त्याचं धंतोली येथील कार्यालय सील केलं आहे। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मानकापूर येथील पालक श्यामशंकर पांडे याला बुधवारी अटक केली, तर सदर पोलिसांनी रामेश्वरी परिसरातून राजेश बुवाडे याला आधीच अटक केली आहे। हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं तपासासाठी 2 विशेष पथकं तयार करण्यात आली आहे। येणाऱ्या काळात या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। धंतोली हद्दीतलं जे कार्यालय आहे ते सीज करण्याची कारवाई आम्ही आणि सदरचे PI सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघांनी ती कारवाई केलेली। सध्या ते कार्यालय सीज आहे आणि त्या ठिकाणी जो एव्हिडन्स आहे आम्ही आता ते जप्त करण्याची कारवाई करत आहोत। आणि ह्या गुन्ह्यामध्ये श्यामशंकर सत्यनारायण पांडे मानकापूर रहिवासी यांना अटक केलेली आहे। आता त्यांचं PCR कारवाई चालू आहे।